नमस्कार, मी राजेश पंधरे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 शिकवणार आहे. ह्या प्रॅक्टिस सेट अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आहे. ठीक आहे, याच्या अगोदर आपलं बेसिक झालेलं आहे आणि ते बेसिक्स व्यवस्थित समजावून सांगितलं. क्लासमध्ये लेकरं होते आणि क्लासच्या लेकराच्या समोरच बेसिक्स घेऊन टाकलं आपण. ठीक आहे, तर ह्या बी व्यवस्थितच समजावून सांगतो, बिलकुल हळूवारपणे. लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. आर द फॉलोइंग सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन क्वेश्चन मार्क आहे. जस्टिफाई म्हणण्याचा अर्थ असा है, या क्या कहना है, ये जो सीक्वेंस दिया है ये अरिथमेटिक प्रोग्रेशंस है या नहीं है, सोचना पड़ेगा. ठीक है, और साथ में जस्टिफाई भी करना है. ठीक है, अभी या इथं जो सिक्वेन्स दिलेला आहे, अर्धी हिंदी अर्धी मराठी, लक्ष द्या. इथं जो सिक्वेन्स दिलेला आहे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. यानी की याची फर्स्ट टर्म जी आहे ते 2 आहे. ठीक आहे, आणि सेकंड टर्म कोणती आहे 4 आहे, आणि थर्ड टर्म 6 है और फोर्थ टर्म 8 है. ठीक है, इसके आगे भी है, याच्या समोर भी है, लिहिलं तर भेटणारच आहे आपल्याला. ठीक आहे, हा. नेक्स्ट मग फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म केलं. या अगोदर आपण बेसिक झालं आपलं, अगोदरच बेसिक झालं. त्यावेळेस सगळे नियम सांगितले. काय करायचं होतं, लार्जर टर्म मायनस स्मॉलर टर्म. T1 आणि T2 म्हणजे लार्जर तर हेच आहे आणि स्मॉलर तर हेच आहे, तर निघन आपला डी. आता लार्जर टर्म कोणती आहे 4 आणि स्मॉलर टर्म आहे 2, आन्सर निघलं 2. हाच झाला आपला डी. क्लिअर शब्दात समजलं. नेक्स्ट पुन्हा चेक करून घेऊ आपण. T3 मायनस T2, लार्जर T3 आणि T2 मध्ये जर घेतला तर T3 लार्जर आहे, म्हणून 6 मायनस 4 इज इक्वल टू किती निघला 2. ह्या बी डी आहे. नेक्स्ट पुन्हा चेक करून घे एक वेळा, कशाला अंधारात राहायचं. मग T4 मायनस काय घेतलं T3. T4 काय आहे तर 8 आहे आणि मायनस 6, आन्सर काय आलं तर 2 आलं. काय निघला डी. तर तिन्ही ठिकाणी जर बघितलं तर इथं बघताना लक्षात आलं का जो डिफरन्स आहे तो सेम आहे. कसा आहे, सेम आहे. मग व्यवस्थित लक्षात घ्यायचं का डिफरन्स बिटवीन, डिफरन्स यानी कि माइनस, डिफरन्स यानी कि क्या होता है, माइनस होता है. ठीक है, सिंपल भाषा में बोलू तो डिफरेंस को माइनस पकड़ लिया, तो डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स, डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स क्या है, कांस्टेंट है. देख सेम 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 इक्वल आंसर आया. यानी कि डिफरेंस यहां लिखेंगे फिर, डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म इज कॉन्स्टंट. यानी म्हणण्याचा अर्थ दोन क्रमागत पदामधील जो फरक आहे, फरक यानी की डिफरन्स कसा आहे, सारखा आहे. असं गोल गोल की नाही द्यायचा. ठीक आहे, असा द्यायचा नाही. कसा आहे, सारखा. मग अगर सारखा असेल, अगर सेम है, इक्वल है, कांस्टेंट है, तो जो सीक्वेंस दिया है वो सीक्वेंस, द गिवन सीक्वेंस इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. या लिखेंगे. म्हणून हेंस आंसर में हेंस द गिवन सीक्वेंस इज एन एपी, शॉर्टकट अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी राहील हे समजलंच असेल. प्रॉब्लेम नंबर 1 समजावून सांगितलं, त्याचप्रमाणे आपण दुसरं बी घेऊ. आता जो प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड, ही तर नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, नॅचरल नंबर, रॅशनल नंबर असं आहे. असं पाहिल्याबरोबर धगधग 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 होतीये. टेन्शन नाही घ्यायचं, मी समजावून सांगतो व्यवस्थित, नीट लक्ष दे. हेच प्रोसिजर. फर्स्ट टर्म कोणती आहे आपली 2, सेकंड टर्म जर बघितली यानी की सेकंड टर्म 5/2 अँड थर्ड टर्म 3 अँड फोर्थ टर्म 7/2 असा आपण वाटप करून घेतला. T1 ली दिला, T2 ली दिला, T3 ली दिला, T4 ली दिला. ठीक है, आता नीट लक्षात घ्यायचं. थेच प्रोसीजर T2 माइनस T1. और T2 क्या है हमारे पास 5/2 है, माइनस T1 क्या है 2 है. अगर दोनों को कैलकुलेट किया जाए तो आंसर क्या आएगा, 5 की जगह 5, यानी कि कोई नहीं होता तो 1 होता है. क्रॉस मल्टीप्लीकेशन 5 1 का 5, माइनस की जगह माइनस, और 2 मल्टीप्लाइड बाय 2, यहां ऐसा तिरपा, 2 का 4 डिवाइडेड बाय 2 1 का 2. आंसर क्या आएगा 1/2. यानी कि ये जो निकला है दो 2 टर्म्स का डिफरेंस क्या है, हाफ. उसी तरह आगे T3 माइनस T2 किया, लार्जर माइनस स्मॉलर. अब लार्जर क्या है, यहाँ 3 है,
स्मॉलर क्या है 5/2 है। उसी तरह कोई नहीं होता तो 1 होता है, और क्रॉस मल्टीप्लिकेशन करते समय 3 2 का 6, माइनस की जगह माइनस, और 5 1 का 5 हो गया। ठीक है, ध्यान रखिए। अब यार झूला खेलेंगे ना ऐसा, 2 1 का 2, फिर 6 में से 5 चला गया, हटा 7 की घटा, कितने बचे 1, और नीचे 2, ये भी डी निकला, यानी कि डिफरेंस देखो सेम आ रहा है। और एक बार चेक करते हैं, कंफ्यूज नहीं होना, यानी कि T4 मायनस T3, पुन्हा एक वेळा चेक करून घेऊ। काय आहे आपला T4 बघा, इथं 7/2 इथं बी दिसत आहे 7/2, मायनस त्या अगोदर 3 आहे, आणि इथं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं, कोणी नसते कोण असते 1, 7 1 चा 7, माइनसच्या जागी माइनस, 3 2 चा 6 अपॉन 2 1 का 2, यानी कि 7 में से 6 निकाला जाए तो हमारे पास 1 बचेंगे, और डिवाइडेड बाय 2, ये भी आंसर कैसा आया, बिल्कुल सेम टू सेम, यानी कि डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म, डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म, डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म कैसा आया, इक्वल। या लिखेंगे डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म्स इज कॉन्स्टॅंट। ठीक है, मग हेन्स द गिवन सीक्वेंस, शॉर्टकट्स 3 वर्ड में लिखता हूं, ठीक है, सीक्वेंस इज एन एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन, तरच हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, अदरवाइज अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही। ठीक है, सेकंड प्रॉब्लेम भी आपला झाला, थर्ड वाला बघू। हाँ, अब प्रॉब्लम नंबर 1 में क्वेश्चन नंबर 3 है, यहां सीक्वेंस है, ये जो सीक्वेंस है ये चेक करना है कि अरिथमेटिक प्रोग्रेशन है या नहीं है। जैसे कि चने बांटते हैं वैसे ही T1 T2 T3 T4 को ये सीक्वेंस बांट दिया। ठीक है, कैसे बांटा, इससे पहले बहुत अच्छी तरह से समझाया। अभी छुड़ाते हैं, जैसे कि लार्जर टर्म माइनस स्मॉलर टर्म, T2 से T1 निकाले। ठीक है, T2 क्या है -6, और यहां बीच का जो साइन है फार्मूले का है, और T1 क्या है -10। अगर डबल डबल माइनस आता है तो उसे ब्रैकेट में लिखो, कंफ्यूज नहीं होगे। -6 की जगह -6, माइनस माइनस प्लस, और 10 की जगह 10, यानी कि हमारा आंसर जो आया 4, यानी यही हमारा डी है। इसी तरह फिर चेक करते हैं एक और बार, क्या हुआ बे, T3 माइनस T2, और T3 काय है रे आपला, T3 काय है -2 है, काय है T3 -2 है, यानी कि -2, और T2 काय है -6 है, इथं लिहून भी है -6। याला समोर जर सोडवलं तर -2 च्या जागी माइनस, माइनस माइनस प्लस 6, आन्सर आलं 4, ह्या भी आपला डी बिल्कुल कॉन्स्टंट आला, असा गोल गोल नाही फाडू। ठीक आहे, व्यवस्थित समजावून सांगतो। नेक्स्ट T4 माइनस T3, T4 काय द्या, T4 माइनस T3, T4 काय आहे आपला 2 है, माइनसच्या जागी माइनस, आणि जो T3 आहे तो -2 आहे, T3 काय आहे -2, यानी कि -2, आन्सर काय लिहिलं 2 च्या जागी 2, माइनस माइनस प्लस 2, आन्सर काय आलं 4, ह्याच आपला काय झाला डी, यानी कि डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म्स, यहां लिखा जाए डिफरेंस बिटवीन टू कॉन्सेक्यूटिव टर्म्स इज कॉन्स्टंट। ठीक है, टर्म्स म्हणून हेन्स द गिवन सीक्वेंस इज एन एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स। ठीक है, प्रॉब्लेम नंबर 3 पे झाला। हाँ, ह्या एक्झाम्पलला जर आपण बघितलं तर काय सांगितलं, T1 बरोबर 0.3 सिक्वेन्स आहे, T2 बरोबर 0.33, आणि T3 बरोबर 0.333, पण पॉइंट के बाद। ठीक है, चण्याचा वाटप जसा होते तसा याचा वाटप करून टाकला। आता तोच प्रोसिजर T2 माइनस T1 काय है 0.33 माइनस 0.3, यहाँ लिखा जाए तो 0, यहाँ देखा 3 की जगह 3, और 3 में से 3 चला गया 0, पॉइंट की जगह पॉइंट, और 0 की जगह 0। ठीक है, आंसर क्या आया 0.03। उसी तरह T3 माइनस T4 किया जाए, T3 क्या है 0.333 माइनस T2 0.33, यानी कि लास्ट वाला 3 पकड़े तो, और ये 33 और ये 33, यहां भी 33, यहां भी 33, पॉइंट के बाद का 33, यहां भी पॉइंट के बाद 33, यानी कि 2 0 आएंगे।
ठीक है, तो यानी यहां जो डिफरेंस है 0.03 है और यहां जो डिफरेंस है 0.003 है, यानी कि यहां देखा जाए तो डिफरेंस जो है वो सेम नहीं है, कांस्टेंट नहीं है। यानी कि डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स, डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स इज नॉट कांस्टेंट। ठीक है, द गिवन सीक्वेंस इज नॉट एन एपी, एपी नहीं है, अरिथमेटिक प्रोग्रेशन नहीं है, क्योंकि यहां का जो डिफरेंस है वो इक्वल नहीं है, यहां फर्क है, यहां पॉइंट के बाद 03 है और यहां पॉइंट के बाद 003 है, डिफरेंस देखा जाए तो इक्वल नहीं है। इसी कारण के वश ये जो डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म इज नॉट अ कांस्टेंट दिखाई दे रहा है, इसी कारण वश जो गिवन सीक्वेंस है नॉट एन अरिथमेटिक प्रोग्रेशन है। समझ में आया? ठीक है, अभी जो ये क्वेश्चन है प्रॉब्लम नंबर 5 है 1 का। ठीक है, 0 -4 -8 -12 चेने जसे वाटले तसं T1 बरोबर 0 दिलं, T2 बरोबर -4 दिलं, T3 बरोबर -0, T4 के साथ -12 रखा। समझ में आया? अभी वही प्रोसीजर, लार्जर टर्म माइनस स्मॉलर टर्म, बीच में माइनस होना है। लार्जर टर्म क्या है बे? -4, माइनस की जगह माइनस, और T1 यानी कि जो स्मॉलर टर्म है हमारी वो 0 है, और कैलकुलेशन किया जाए तो हमारा आंसर -4 है, यानी कि डिफरेंस बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स क्या आया? D आया। उसी तरह फिर चेक किया, T3 - T2, T3 की जगह -8 को रखा, यहाँ 1 2 3 -8 रखा, ये फार्मूले का साइन है माइनस, और यहां क्या है? T2, और T2 क्या है बे? -4 है, उचललं आणि ठेवलं। ठीक आहे, -8 च्या जागी मायनस, मायनस मायनस काय झालं रे? प्लस, इथं काय झालं? 4, बडी संख्याचं साइन, 8 मधून 4 गेले, हवा खाले, उत्तर काय आलं? -4, डी काय आला? -4, इथं बी सारखा, इथं बी सारखा, तेवढ्यावरी आपल्याला पचलं नाही, हजम नाही झालं, पुन्हा एक वेळा चेक करून घेऊ, नीट लक्ष दे। T4 - T3 इक्वलच्या जागी इक्वल, -12 -8 एवढी सांगायला लागेल का मला? आता कळतं ना आपल्याला, इक्वल -12 तशान तसंच, मायनस मायनस प्लस, 12 म्हणून 8 गेले, हवा खाले, मोठ्या संख्येचं चिन्ह, उत्तर काय आलं? डी। तिन्ही ठिकाणी जर चेक केलं -4 -4 -4, समजायला आलं आपल्याला? मग तिन्ही ठिकाणी जो डिफरन्स आहे तो सारखा आहे, म्हणून हे लिहिलं, डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, द गिवन सिक्वेन्स इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन। व्यवस्थित समजायला आलं असं हे मी आशा करतो। ठीक आहे, पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या। द्या, ह्या जो क्वेश्चन नंबर 1 मला क्वेश्चन नंबर 6 आहे, त्यामध्ये जो फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म बिलकुल जुडवा आहे, किडवा समजू आपण इकडे, त्याच्याही समोर चालू राहील, तर जो कोणता किडवा मिडवा राहील तो चालूच राहील, अनंत आहे, दिसून आलं डॉट डॉट डॉट, लास्ट टर्म काही सांगितली नाही आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष दे, नाही तर भेंड्या खायला गणित जाईल। मग T1 बरोबर काय घेतलं? -1/5, T2 बरोबर -1/5, और T3 बरोबर -1/5। दादा असं सेम टू सेम काऊन घेतलं? गधो, अबे सेम टू सेम है यहाँ वैल्यू, जो भी वैल्यू है वो इक्वल है, चाहे तो T1 की रहे, T2 या T3 की रहे। ठीक है, लार्जर टर्म फिर माइनस स्मॉलर टर्म, देख आंखें हैं, T2 की जगह वही वैल्यू और T1 की जगह वही वैल्यू, ये जो साइन है ये उखाड़ा और यहां रखा, समझ में आया? माइनस हाफ जैसे का वैसा, माइनस माइनस प्लस, और ये हाफ, और क्या आंसर? अंडा। क्या मिला? अंडा 0, क्योंकि वैल्यू कैसी है? सेम, और साइन कैसे है? पप्पा और मम्मी, और हमेशा प्रोसीजर जब मम्मी और पापा होते तो प्रोसीजर मम्मी की चलती है। क्या आया? 0। उसी तरह सेम टू सेम T3 - T2, वैल्यू सेम टू सेम है, यहां पहली वैल्यू जैसी की वैसी, माइनस माइनस प्लस, आंसर कैसा है? सेम टू सेम, और मैं पहले बोला पप्पा और मम्मी, तो प्रोसीजर किसकी? मम्मी की, सब्ट्रैक्ट हुआ 0 0, यानी कि जो भी आंसर आया, जे बी आपलं उत्तर आलं ते कसं आलं? इक्वल आलं, बरोबर आहे? म्हणून डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्यूटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट। असं नाही समजायचं का 0 आलं तर कॉन्स्टंट नाही, अबे सारखं आलं ना, इक्वल आलं ना, तर ते काय आहे? कॉन्स्टंट आहे। मग द गिवन सिक्वेन्स इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे हा जो दिलेला सिक्वेन्स आहे हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, हा क्वेश्चन नंबर 6 मध्ये सिद्ध होते। ठीक आहे, हां लक्ष द्या, ह्या जो सिक्वेन्स आहे डॉट 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 आगे भी है, याला मस्त पेढे वाटल्यासारखं वाटून घेऊ, पुन्हा चेनेस वाटू आपण, नाही तर पेढे वाटू। T1 बरोबर 3 घ्यायचा, T2
के साथ 3 प्लस √2 और T3 के साथ जो भी वैल्यू है 3 प्लस 2 √2 और उसी तरह T4 की भी वैल्यू रखेंगे। क्या है बे? 3 प्लस 3 √2 है। ठीक है, अब ध्यान से देखना, T2 माइनस T1 इसके बारे में पहले ही बताया मैंने। अब T2 क्या है बे? ये वैल्यू 3 प्लस √2 और T1 क्या है? पहले माइनस रखो, T1 की जो भी वैल्यू है रखेंगे। यहां T1 3 है। अब यहां देखा जाए, यहां 3 और यहां -3 दोनों वैल्यू सेम है, यानी कि पप्पा और मम्मी, मैं पहले बोला अगर पप्पा और मम्मी है तो घर में जैसी हालात होते हैं, शासन किसका होता है घर में? मम्मी का, यानी कि मम्मी का शासन होगा। 3 चला गया हवा खाने, यानी कि हमारा आंसर आया √2, ये ही हमारा डी है। उसी तरह T3 माइनस T4, T3 क्या है? यहां लिखी है वैल्यू और यहां भी दिखाई देता है T1, T2, T3, ये जो वैल्यू है यहां रखेंगे 3 प्लस 2 √2। उसके बाद जो वैल्यू है T3 माइनस T2 लिखना था यहां, जैसे कि T2 माइनस T1 और T3 माइनस T2, लार्जर टर्म माइनस स्मॉलर टर्म, लार्जर टर्म माइनस स्मॉलर टर्म। ठीक है, अब T3 की वैल्यू मैंने यहां रखी, गलती हो गया था, T4 लिखा था, अब T4 की जगह मैंने T2 रखा। ठीक है, अभी 3 प्लस 2 √2, T3 की वैल्यू माइनस की जगह माइनस। अब T2 की वैल्यू देखेंगे, T2 ची वैल्यू काय आहे? 3 प्लस √2 आहे आणि वैल्यू बायनोमियल आहे, अशी आहे 2, अशी आहे का 3 T1 यासारखी आहे का? नाही आहे, T2 अशी आहे, तर त्या व्हॅल्यूला आपण ब्रॅकेट मध्ये लिहू। कोणती आहे? 3 प्लस √2 आहे, यानी की याला सॉल्व करताना 3 प्लस 2 √2 माइनस प्लस माइनस 3 माइनस प्लस माइनस और इथं √2। ठीक आहे, याला व्यवस्थित आपण आंघोळीले कपडे काढून दिले, आता आंघोळ करून देऊ। नीट लक्ष दे, +3 -3 हटा 7 की घटा, मग इथं काय आहे? 2 √2 और माइनस √2। सिंपल इसको बनाना पकड़ते हैं √2 को। अब ये 2 बनाना और ये 1 बनाना, 2 बनाना से 1 बनाना चला गया, तो कितने बनाना बचे? 1 बनाना। ठीक है, आता हे जी व्हॅल्यू आहे आपली, हेच होय आपली डी, यानी की T3 माइनस T2 काय आला आपला? √2 आला, यानी की डी जर बघितला आपला, पुन्हा एक वेळा चेक करू शकतो, T4 माइनस T3 ते तुम्ही करून घ्यायचं, एवढ्यावरच मी खतम करतो। ठीक आहे, इथं जो डी आलाय √2 आलेला आहे आणि इथं भी जो डी आलाय तो √2 आलाय, यानी कि डिफरेंस बिटवीन, यहां लिखा जाए, लिखते हैं डिफरेंस बिटवीन 2 consecutive terms is constant। ठीक है, the given sequence is an arithmetic progression। काय आहे? कारण डी कसा आहे? इक्वल आहे, कॉन्स्टंट आहे। ठीक आहे, नंबर 1 म्हणला 8वा लास्ट वाला प्रॉब्लेम आहे। आता एक वेळा लास्ट मध्ये घेते, इथं 127 132 137 पुढे बी चालूच आहे। ठीक आहे, हा जो सिक्वेन्स आहे आपल्याला चेक करायचा आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आहे, जस्टिफाय। मग आपण सोचलं की T1 जो है तो काय लिहिला? 127, T2 की वैल्यू क्या रखी? 132 और T3 की 137। इस तरह हम आगे भी लिखते, अगर चाहे तो आगे टर्म लिखेंगे, चाहेंगे तो। ठीक है, आप चाहो, मैं जैसे का वैसा ही करता हूं। T2 माइनस T1 वही प्रोसीजर, लार्जर टर्म माइनस स्मॉलर टर्म। जो लार्जर टर्म में 132 है और माइनस क्या करेंगे? 127, वही किया मैंने, आंसर आया 5। जो भी वैल्यू है वो डी की वैल्यू निकली, यानी कि डिफरेंस बिटवीन 2 कॉन्सिक्यूटिव टर्म इज 5। उसी तरह और एक बार चेक किया, T3 माइनस T2 137 माइनस 132 वही 6। ठीक है, T3 की वैल्यू और ये T2 की वैल्यू रखी और आंसर आया 5। डी की वैल्यू क्या निकली? 5, यानी कि डिफरेंस बिटवीन 2 कॉन्सिक्यूटिव टर्म देखा जाए तो 5 है, मगर पहले वाले में भी 5 और नेक्स्ट वाले में भी 5 है, यानी कि यहां देखा जाए तो हमारा जो डिफरेंस है वो इक्वल है। अगर डिफरेंस अगर इक्वल है, पहले ही बताया डिफरेंस बिटवीन 2 कॉन्सिक्यूटिव टर्म इज कांस्टेंट, द गिवन सीक्वेंस अगर डिफरेंस कांस्टेंट है तो गिवन सीक्वेंस इज एन अरिथमेटिक प्रोग्रेशन। ठीक है, हमारा क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट। प्रैक्टिस से 3.1 मनला क्वेश्चन नंबर 2 है।
राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. यावरून तसं लक्षात आलं की अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला तयार करायचं आहे. मग तयार करण्यासाठी काही तर हतियार पाहिजे. तलवार रेन तरच कापू, अदरवाईज कापू नाही. तर आपली तलवार आहे फर्स्ट टर्म्स. काय सांगितलं? इज ये. जे बी तुझी फर्स्ट टर्म आहे ती ये आहे. ठीक आहे. अँड कॉमन डिफरन्स इज डी. हे आपलं तलवार आणि हे ढाल आहे. या दोघांची मदत घेऊन दुश्मनाचा खात्मा करायचा. बघू आता. इन इच ऑफ द फॉलोविंग, आणि खाली लई गणित दिलेले आहे 7-8 टसनच. त्याच्याच पैकी एक हे बाळ घेतलं आणि इतर रचलं. ठीक है, व्यवस्थित समझाऊं सांगतो. गारंटी माझी. यहाँ जो फर्स्ट टर्म है वही ये है और ये की वैल्यू फर्स्ट टर्म है. यानी कि ये जो 10 है ये फर्स्ट टर्म है. फर्स्ट टर्मलाच मी ये म्हणणार म्हणून ये ची व्हॅल्यू 10, हे फर्स्ट टर्मची व्हॅल्यू राहणार. विषय खतम झाला. आणि फर्स्ट टर्मला डी ची जरूरत नहीं है, यानी कि डी को भी जरूरत नहीं है फर्स्ट टर्म की, और फर्स्ट टर्म को भी जरूरत नहीं है डी की. विषय खतम. आणि सेकंड टर्म, सेकंड टर्म काढताना काय करायचं आहे? फर्स्ट टर्मच्या व्हॅल्यू मध्ये डी प्लस करायचं आहे. फर्स्ट टर्मची व्हॅल्यू सपोज दॅट ए, आणि त्याच्यामध्ये काय आहे? डी. म्हणजे जे ए ची व्हॅल्यू आहे ते 10 लिहिली. डी ची व्हॅल्यू तर माहितच आहे 5 आहे. 10 + 5 झाला 50. सिमिलरली अगोदरच्या टर्म मध्ये म्हटलं मी ना, T2 च्या अगोदरची टर्म T1 आहे म्हणून T1 मध्ये डी घातला, उत्तर आलं 15. मग T3 च्या अगोदरची टर्म T2 आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा यानी की T2 मध्ये डी घालून देऊ आपण. डी किती आहे? 5. आन्सर इन 20. ठीक आहे. तर थोडं फॉर्म्युला सहित मांडू. तर T2 जो आहे आपला तो काय आहे? आपला A + D. दिसूनच राहिला T2 = A + D. व्हॅल्यू इथं मांडली, नंतर हे आलं, हे वेगळं आहे. असं नाही का A + D म्हणजे 15 नाही होत. अबे होते, कारण A + D म्हणजे T2 आणि T2 म्हणजे 15, 15 म्हणजे A + D. क्लिअर झालं. आणि नियम कोणता आहे? अगोदरच्या टर्ममध्ये डी घालणे म्हणजे ऍड करणे. मग A + D लिहिला, पुन्हा डी तर रचला. हे अगोदरची टर्म T2 आणि त्याच्यामध्ये पुन्हा डी प्लस केला. आन्सर आलं A + 2 D. या नियमाच्या अंतर्गत बी गणित होते, करून दाखवतो, टेन्शन नको घेऊ, किंवा शॉर्टकट मध्ये पहिले घेऊ. अगोदरची टर्म डायरेक्ट 50, त्याच्यामध्ये डी घातला जो आहे 5. क्लिअर. पाहून घे, अगोदरची टर्म 50, डी घातला, उत्तर आलं 20. यानी की T3 चं जे आन्सर आहे ते 20 आहे. वेगळं काढून दाखव, ह्या नियमापासून काढून दाखवतो. T3 = A + 2 D आपला आन्सर आलं. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहित आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे आपली? 10 + 2 × बाय किती आहे? डी. बघून घे, 2 × डी, आणि डी ची व्हॅल्यू आहे 5. 10 च्या जागी 10, प्लसच्या जागी प्लस, 5 × 2 = 10 होते. आन्सर आलं 20. बघून घे. असं बी होते, अगोदरच्या टर्म मध्ये डायरेक्ट 5 घालणे, आणि असं बी होते. ठीक आहे. आणि इथं मी तेच केलेलं आहे. अगोदरची टर्म कोणती होती? A + D, त्याच्यामध्ये डी ऍड केला, पुन्हा A + 2 D झालं. नंतर व्हॅल्यू पुट केला तरी 20 आलं, आणि डायरेक्ट 5 पुट केला तरी 20 आलं. तुला जसं पटते तसं कर, कारण की आपल्याला राईट हँड अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. म्हणजे फर्स्ट टर्म 10, सेकंड टर्म 15, थर्ड टर्म निघली 20. आला का लक्षात? 3 टर्म झाल्या, पुन्हा एक चौथी टर्म काढून घेऊ, टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. बघ, चौथी टर्म काय? T4. हे थर्ड टर्म. T4 काय म्हणते? अगोदरच T3 जसं T3 ला T2 लागत होता, तसं T4 ला T3 लागत. मग T3 काय आहे आपला? A + 2 D. बघून घे, T3 = A + 2 D. A + 2 D. त्याच्यामध्ये पुन्हा डी घालायचा ना. मग उत्तर येईन A + 3 D. उत्तर काय आलं? A + 3 D. अरे एक न कम पकडायचा. इथं 4 आहे तर 3 पकड. इथं 3 आहे तर पाय A + 2 D. एक न कम पकडायचा. इथं 2 आहे तर 1 D पकडला पाहिजे. इथं कोण नसते तर 1 असते. आणि इथं 1 आहे, 1 न कम पकडला तर 1 - 1 0. मग डी आलाच नाही. 0 किती आहे? डी किती आहे? 0. तसं पाय 2 आहे, 2 - 1, 2 - 1 किती होते? 1. म्हणून इथं आहे 1. इथं 3 - 1 किती होते? 2. बघून घे, 3 आणि 1 न कम. तसाच इथं सिमिलरली पुढं बी असं चालूच राहील. या मध्ये सुद्धा व्हॅल्यू पुट करून आपण T4 ची व्हॅल्यू काढू शकतो, पण डायरेक्टली लक्षात घे. घाल तुला तिकडे. हे T3 जशानं तसंच ठेवायचं समोरची. त्याच्यामध्ये जो डी आहे तो ऍड करून घ्यायचा 5. उत्तर आलं 25. यानी की T1 चा आन्सर जर बघितलं हे आहे, T2 चा आन्सर हे आहे, T3 चा आन्सर हे आहे, आणि T4 चा आन्सर 25 आहे. यानी की जो आपल्याला सांगितलं राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन्स, तो आपला तयार झाला. बघून घे. पहिला आन्सर 10, त्याच्यानंतर आला 15, त्याच्यानंतर आला 20, त्याच्यानंतर आला 25. असं पुढे बी चालूच राहणार आहे. ह्या जो तयार केला इज रिक्वायर्ड
रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरे तयार केला ना, म्हणून तर 10, 15, 20, 25 इज रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. काय होतं आपल्यापाशी ए आणि डी असं रप्प दप्प रप्प रप्प निर्माण केला, पुन्हा व्यवस्थित लिहिलं. बाकीची बी गंत अशीच करू. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, तर काही डोकं कुठं नाही करायचं, डायरेक्ट येले T1 पकडायचा बे. T1 किती आहे -3 आणि आपल्याला आता T2 करायचा आहे. तर सिंपल सांगतो, अगोदरच्या टर्म मध्ये D प्लस करायचा. अगोदरची टर्म कोणती आहे T1 प्लस D. सांगितलं ना, अगोदरच्या टर्म T2 च्या अगोदरची टर्म T1 आहे, त्यालाच पकडायचं आणि रचाचं. प्लस काय करायचं D इज इक्वल टू T1 -3 प्लस D किती आहे 0. आन्सर आलं -3. ठीक आहे, आणि T2 बी किती आहे -3. सिमिलरली T3 काढायचा जर राहिला तर मी पहिले सांगितलं अगोदरची टर्म पकडायची T2 प्लस D, कारण की T3 च्या अगोदरची टर्म T2 आहे. आन्सर किती आहे -3 प्लस D किती आहे 0. आन्सर किती आलं -3. तर हे असं चालू राहणार. यानी की मग इथं -3, -3, -3 डॉट 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 इज रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन याचं आपलं खतम झालं. स्क्रीनशॉट घेऊन घे. हा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2 म्हणलं तिसरं होईल. आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं. ए इज इक्वल टू -7 आणि डी ची व्हॅल्यू हाफ आहे. याचा आपण 0.5 लिहू. अगर 1/2 केलं तर 0.5 आन्सर येणार. एवढं तर डोकं आहेच आपल्याला. मग ह्या प्रॉब्लेमला सोडवताना राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं त्यांनी सांगितलं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म, तर जे फर्स्ट टर्म असते तेच एची व्हॅल्यू असते. तेच काय घेतली -7 घेतली. तर T2 काढताना फर्स्ट टर्म तर निघला, फर्स्ट टर्मच्या बाद सेकंड टर्म काढावं लागते. तर सिंपल आहे ना, सेकंड टर्म मध्ये जे फर्स्ट टर्म आहे ते जशान तसं ठेवायचं. त्याच्यामध्ये D प्लस करत चालायचा, म्हणजे अगोदरच्या टर्म मध्ये D प्लस करायचा, नेक्स्ट वाली टर्म निघून जाईल. इथं T2 च्या अगोदर T1 आहे, प्लस काय केला D केला. मग T1 काय आहे -7. D जो आहे तो इथं टक्क दिशेने लिहिलं राहिला +0.5. मी प्लस करायचं म्हटलं. बडी संख्याचं साइन 7 मधून 0.5 हवा खाली गेले तर उत्तर आलं 6.5 -6.5. हे आपली सेकंड टर्म झाली. दिसली का? ठीक आहे, आणि फर्स्ट टर्म हे आहे. मग आता थर्ड टर्म T2 च्या बाद थर्ड टर्म येते अगोदरच्या टर्म मध्ये. अगोदरची टर्म कोणती आहे T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू -6.5 लिहिली, प्लस D 0.5 आहे. बडी संख्याचं साइन 6.5 म्हणून 0.5 गेले, हवा खाली, उत्तर राहिलं 6, कॉमा. हे आपली थर्ड टर्म झाली. नेक्स्ट T4 काढायचा आहे, फोर्थ टर्म काढायची आहे. अगोदरच्या टर्म मध्ये D प्लस करायचा, T3 प्लस D. अगोदरची T4 च्या अगोदरची T3 आहे. नक्स्ट T3 जो आहे तो -6 निघला, प्लस 0.5 केला. बडी संख्याचं साइन 6 म्हणून 0.5 आणि 50 पैसे हरपले, तर उत्तर आलं 5.5. असल्या तरी ना आपला T4 सुद्धा निघला. आणि हे आपल्यापाशी अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार झालं. आणि यांचं म्हणणं होतं राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. लिहितो ना, -7 -0.5 -6 -5.5 इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर 2 म्हणला 4 आहे. व्यवस्थित लक्ष दे. पॉइंट मध्ये मायनस मध्ये आलाय. क्वेश्चन नंबर डी म्हणून आलो. माय डोकं नाही चालू ना. D इज इक्वल टू काय घ्यायचं आहे 3 घ्यायचं आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. ए जो असते तोच फर्स्ट टर्म असते असा मांडला, आणि D काय आहे 3 आहे. मग फर्स्ट टर्म तर निघाली, फर्स्ट टर्मच्या बाद सेकंड टर्म. सिंपल फर्स्ट टर्म मध्ये D प्लस करायचा. फर्स्ट टर्म जशानं तशीच D बी लिहिला आणि याचं ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. प्लस मायनस बडी संख्याचं साइन जरूर द्यायचं, पण घरामध्ये राज्य मम्मीचं असते, पप्पा मम्मी, प्रोसिजर मम्मीचीच चालणार. म्हणून 3.00 -1.25 आलं का लक्षात? पॉईंटच्या खाली पॉईंट. लक्ष दे. अगर मी इथून उसना घेतला, ठीक आहे, उसना घेतला तर उत्तर किती आहे? इथं 10 होईल. इथून घेतला तर इथं 9, इथं 10 होईल. क्लिअर झालं? 10 मधून 5 गेले, 5 राहिले. ठीक आहे, इथं 2 होणार. 9 मधून 2 जर गेले तर 7 राहिले. पॉईंटच्या जागी पॉईंट, आणि 2 मधून 1 गेला तर 1 राहिला. ठीक आहे, यानी आन्सर आलं 1.75. सेकंड टर्मचा आन्सर काय आलं? 1.75 आलं. क्लिअर झालं सबट्रॅक्शन. ठीक आहे, आणि नेक्स्ट आता T3 बघू. T3 काय म्हणते? अगोदरच्या टर्म मध्ये D प्लस करणे. अगोदरची टर्म T2 आहे. T2 निघली 1.75 आणि D प्लस करायचा 3. आन्सर निघलं 4.75. ठीक आहे, याच्या बाद मधली टर्म आहे 4, त्याच्या अगोदरची टर्म आहे 3, प्लस काय आहे D. T3 निघला 4.75. D किती आहे आपला 3. उत्तर आलं 7.75. असं पुढं चालूच राहील.
ठीक आहे. आपला T1 कोणता वय रे बाप्पा ह्या, आणि T2 ह्या, T3 ह्या, T4 ह्या. मग इथं निघला आपलं आन्सर आहे T1चं -1.25 कॉमा 1.75 कॉमा 4.75 कॉमा 7.75 is the required arithmetic progression. ठीक आहे, व्यवस्थित समजलंच असेल, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, हे जे व्हॅल्यू आहे, एक मिनिट, हा, हे जे व्हॅल्यू आहे क्वेश्चन नंबर 5 ची आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए आहे, डी आहे, आणि जो ए असते तोच फर्स्ट टर्म असते, यानी की फर्स्ट टर्म इज इक्वल टू ए इज इक्वल टू 6 लिहिलं. ठीक आहे. आणि सेकंड टर्म काढताना आपली अगोदरची टर्म जे फर्स्ट टर्म आहे त्याच्यामध्ये डी प्लस करायचा. आता फर्स्ट टर्म किती आहे 6, प्लस मध्ये काय लिहिलं -3. आन्सर काय येणार 6 - 3 इज इक्वल टू 3. ठीक आहे. यानी की सेकंड टर्म निघली आपली +3, यानी की बडी संख्याचं साईन असते. नंतर थर्ड टर्मचा नियम तोच, अगोदरच्या टर्म मध्ये डी प्लस करणे. अगोदरची टर्म आहे 3, आन्सर आहे आपलं डी चं -3. आन्सर 3 - 3 इज इक्वल टू का निघलं 0. पुन्हा T4 जर काढायचा राहिला आपला T4 अगोदरची टर्म जे असेल ते T3 प्लस डी. T3 काय आहे 0 प्लस किती आहे -3, यानी की आपला आन्सर आहे -3. असल्या तऱ्हेनं आपला T1, इथं T2, इथं T3 आणि ह्या जो निघला T4, यानी की आपल्या येईल मांडू खाली 6 3 0 -3 ... is the required arithmetic progression. या तऱ्हेनं आपण राईट अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन सांगितलं होतं. असल्या तऱ्हेनं आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार केलं. व्यवस्थित समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 6 आहे. आता क्वेश्चन नंबर 6 चा जो ए आहे -19 आहे, डी -4 आहे, यानी की जो फर्स्ट टर्म आहे तो -19 आणि डी इज इक्वल टू -4. ठीक आहे. सेकंड टर्म काढताना अगोदरच्या टर्म मध्ये यानी की -19 प्लस -4, आन्सर आलं आपलं -19 प्लस -4, आन्सर आलं -23. हे आपली निघली सेकंड टर्म. त्याचप्रमाणे आपण थर्ड टर्म काढू. अगोदरची टर्म T2 प्लस काय करायचं डी. T2 निघला -23 प्लस डी. किती आहे आपला ऑलरेडी -4 आहे, यानी की आन्सर -23 प्लस मायनस यानी की आन्सर इज इक्वल टू -27. बडी संख्याचं साइन 23 बडे आहे, साइन मायनस बडा आहे, लिहिलं. प्रोसिजर मायनस प्लसची. ठीक आहे. नंतर काढला आपण T4 काढताना अगोदरची जे टर्म आहे आपली ते -27 आहे, त्याच्यामध्ये डी प्लस करू, हे आहे -4, यानी की -27 जशानं तसंच प्लस -4. आन्सर निघलं बडी संख्याचं पहिले साईन. मायनस असल्यावर जे प्रोसिजर आहे ते पॉझिटिव्ह यानी की प्लसची करायची. 27 न 4 झाले -31, यानी की आपला T1 ह्या -19, T2 -23 आणि T3 -27, T4 -31. त्याच्या समोर बी आपण असंच जर काढत राहिलो तर समोर गणित निघणारच आहे. आपल्याला व्यवस्थित समजलंच असेल, नाही तर डबल पाहून घेतो व्हिडिओ. ठीक आहे. ये -19, -23, -27, -31 is the required required arithmetic progression. असल्या तऱ्हेने हा प्रॉब्लेम मी आपल्याला समजावला. व्यवस्थित समजलाच असेल, स्क्रीनशॉट काढून घे.